यशस्वी लोकांचा एक गोल्डन रूल असतो. ते छोट्याशा यशाचा कांगावाही करत नाहीत आणि आलेल्या अपयशाने खचूनही जात नाहीत. कारण त्यांना माहिती असतं की या दोन्हीही गोष्टी त्यांच्या पुढे पडणाऱ्या पावलावरती परिणाम करत असतात. आणि जर हा रूल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करता आला तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या लेक्चरमध्ये मी ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहे, खरं तर हा प्रश्न खूप वॉरियर्सना पडलेला आहे की आपण खूप सगळी प्रॅक्टिस करतो, टेस्ट सिरीज सॉल्व करतो, तरीसुद्धा एक्झाम हॉलमध्ये असं काहीतरी होतं की पेपरला टाईम न पूर्ण किंवा त्याच्यानंतर मॅथ्स रिझनिंगमध्ये बराचसा वेळ जातो किंवा अगदी सिली मिस्टेक होणं, जे माहिती आहे ते सुद्धा तिथे न येणं किंवा उत्तर येत असूनही चुकीच्या ठिकाणी गोल करणं हे होतं आहे. प्रॅक्टिस तर खूप केली आहे, क्वेश्चन पेपरची सुद्धा प्रॅक्टिस केली आहे, पण तरीसुद्धा असे प्रॉब्लेम्स येत आहेत. आता इथून पुढे जर आपण ग्रुप सी साठी विचार केला तर साधारणतः 20 दिवसांचा कालावधी आहे, असं आपण म्हणूयात, 20 ते 21 दिवसांचा कालावधी. मग अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींची तुम्हाला इथून पुढे तरी किमान काळजी घ्यायची आहे? ज्या चुका तुम्ही ग्रुप बी साठी केलेल्या आहेत कदाचित त्या तुमच्या लक्षात येत असतील, पण तरीही तुमच्याकडून त्या रिपीट होत असतील किंवा काही चुका अशा असतील ज्या तुमच्या लक्षातच नाही आल्या आणि त्यामुळे अनावधानाने तुम्ही त्या परत रिपीट करत असाल. तर अशा गोष्टींची काळजी कशी घ्यायची आणि कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या खरंच पेपरमध्ये तुमचा अभ्यास झालेला असतानाही तुमचा स्कोर कमी येण्यासाठी कारणीभूत असतात, याच्याबद्दल मी आज डिस्कशन करणार आहे. त्यामुळे जे पण कोणी ग्रुप सी टार्गेट करून आहेत त्यांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पहा. स्पेसिफिकली 65 डेज 30 डेज चॅलेंजचे स्टुडंट आणि जे पण वॉरियर ऑफिसरला रेग्युलरली फॉलो करतात ते सगळे वॉरियर्स हे तुम्हाला व्यवस्थितपणे फॉलो करायचंच आहे. एक तर कंबाईंड ग्रुप बी जी झालेली आहे त्याच्यामध्ये ज्या तुम्ही चुका केलेल्या आहेत, मग त्या तयारी दरम्यानच्या असतील किंवा एक्झाम हॉलमधल्या असतील, परीक्षेदरम्यानच्या असतील, तर त्या चुका तुम्हाला कमी करायच्यात. मग कुठल्या चुका तुमच्याकडून झाल्या असतील तयारी दरम्यान, त्या सगळ्या चुका असतील किंवा परीक्षेमध्ये कुठल्या चुका झाल्या असतील, या सगळ्या चुकांबद्दल आपण बोलणार आहोत. आणि ती एक एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जसं मी चॅलेंजमध्ये फार वेळा विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही रोज नवीन एक चूक करा, काही प्रॉब्लेम नाही, पण एकच चूक परत परत नाही झाली पाहिजे. तर मग अशा कुठल्या चुका आहेत ज्या खरंच तुम्हाला लॉसमध्ये घेऊन जातात? एक तर भरमसाठ स्टडी मटेरियल. तुम्ही जर कुठल्याही टेलिग्राम चॅनलला फॉलो करत असाल किंवा कुठे म्हणजे टेलिग्रामवरती किंवा कुठे सोशल मीडियावरती तुम्ही असाल तर तुमच्याकडे एवढ्या सगळ्या PDF फाईल्स असतील, एवढ्या सगळे क्वेश्चन पेपर असतील, फक्त आपण डाउनलोड करून ठेवतो आणि ते सोडवायचं म्हणून आपण ते पेंडिंगमध्ये ठेवतो आणि एवढं सगळं मटेरियल होतं. म्हणजे मी कटाक्षाने 65 डेजमध्ये असेल, 30 डेजमध्ये असेल किंवा इन जनरलसुद्धा बोलताना मी नेहमी सांगते, सिलेक्टिव्ह मटेरियल जे आहे तेच तुम्हाला करता आलं पाहिजे, पण ते तुम्हाला सिलेक्ट पण करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त MPSCच नाही, UPSCचे जरी जे टॉपर्स आहेत त्यांची जर तुम्ही भाषणं ऐकली, भाषणं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, जेव्हा पण ते स्ट्रॅटजी शेअर करत असतात किंवा जेव्हा पण ते गाईड करत असतात त्यावेळेला ते एक गोष्ट कटाक्षाने सांगतात की 10 वेगवेगळी पुस्तकं वाचण्यापेक्षा एक पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा. मग हे ते सांगतात ते का सांगतात तर त्याच्या पाठीमागे खरंच काहीतरी लॉजिक असतं. तर बऱ्याचदा होतं काय, जसं कंबाईंड ग्रुप बीला एखादा प्रश्न ऑड आला जो की तुमच्या रेग्युलर बुकमधला नाही आहे, तो बाहेरून आला, ज्याच्याबद्दल खूप सगळी चर्चा झाली, समजा त्या प्रश्नाबद्दल काही आक्षेपही पाठवले गेले आयोगाकडे, तर होतं असं की तो एक पर्टिक्युलर प्रश्न कुठल्या पुस्तकातून आला आहे त्याचं कोणीतरी इमेज टाकतं आणि मग आपल्याला असं वाटतं की ते पुस्तक किती इम्पॉर्टंट आहे या एक्झामसाठी, आणि आपण आपला रेग्युलर चालू असलेला सोर्स जो आहे, जे रेफरन्स बुक आहे, ते बाजूला ठेवतो आणि त्या पुस्तकाकडे जातो. फक्त एक प्रश्न त्या पुस्तकातून आला म्हणून मग ते अख्खं पुस्तक वाचून काढणं हे कितपत योग्य आहे हे तुम्हालाही कळलं पाहिजे. म्हणजे उगीच एक प्रश्न आला आहे आणि कोणीतरी सांगितलं की अरे ह्या पुस्तकातून आला आहे म्हणून मी ते वाचणार, त्यापेक्षा उरलेले जे त्या सब्जेक्टचे 15 प्रश्न आहेत ते तुमच्या बुकमधून, उरलेले जे 14 प्रश्न आहेत ते तुमच्या बुकमधून आहेत का हे तरी पहा. कुठलंही रेफरन्स बुक हे कधीच अपरिपूर्ण नसतं किंवा कुठल्याही रेफरन्स बुकमधून तुम्हाला 15च्या 15 प्रश्न सापडणार नाहीत. पण तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच्यातून मग ते कुठल्याही प्रकाशनचं असू द्या, असं नाही की ते ठराविक एक स्टँडर्डच बुक असलं पाहिजे जे की सगळे रेफर करतात. मे बी तुमच्याकडे इतरांपेक्षा वेगळं बुक असेल, पण त्याच्यामध्ये जर तुम्हाला 15 पैकी 10 ते 11 प्रश्न सापडत असतील तर ते तुमचं स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे आणि तुम्ही तेच रेफर करायला पाहिजे. ज्या वेळेला एक्झाम जशी जशी जवळ येते तुमचा ऑलरेडी एक प्लॅन असतो. म्हणजे मी कंपल्सरी जी गोष्ट नेहमी सांगते, एकदा आयोगाचे क्वेश्चन पेपर तुम्हाला करायचे आणि टेस्ट सिरीज पण करा.
कंपल्सरी याच्यातले हे आहे की आयोगाचे तर करायचेच आहेत, पण करताना फक्त प्रश्नपत्रिका सोडवायचे आहेत का नाही, त्याचं विश्लेषण पण करायचं आहे. कारण ज्या प्रश्नाला तुम्ही खूप अवघड म्हणता एक्झाम झाल्या म्हणजे जसं की कंबाईंड ग्रुप बी 2020 झाली, त्या पेपरवरून आल्यानंतर सगळे विद्यार्थी तो पेपर फारच म्हणजे अवघड होता, आउट ऑफ द सिलेबस होता किंवा पॅटर्न बदलला वगैरे अशी चर्चा झाली. 2021चा पेपर आला, परत सेम तशीच चर्चा झाली. त्यावेळेला 2020चा पेपर जो आहे तो इझी वाटायला लागला आणि 2021चा पेपर अवघड वाटायला लागला. मग हे जे होते हे कंटिन्यू असं चालू ठेवायचं आहे का आपल्याला, की आपला पॉईंट ऑफ व्ह्यू बदलला पाहिजे. तिथे असताना ते प्रश्न एक्झाम हॉलमध्ये फार अवघड वाटतात, परत आल्यानंतर वाटतं की हे प्रश्न तर सोपे होते. काही प्रश्न तर जसेच्या तसे रिपीट झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि हे मी मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं. मग आता ज्या वेळेला तुम्ही तुमच्याकडे मटेरियल गोळा करताय, म्हणजे जर समजा तुम्ही ठरवले की तुम्ही ठराविक एक टेस्ट सिरीज आहे त्याच्या 10 टेस्ट सोडवणार आहात आणि तुम्ही आयोगाचे पेपर सोडवणार आहात, तर मग उगीच दुसरीकडे कुठल्या तरी चॅनलवरती एखादी टेस्ट सिरीज आली, ती फ्रीमध्ये आहे, मग म्हणून परत ती डाउनलोड करून ठेवायची, ती टेस्ट सोडवायची, आधी सोडवायची, अवघड गेली तर परत तशीच पडून राहते ती, किंवा ॲनालिसिस करताना 2-3 प्रश्न ॲनालाइज केले, बाकीचं तसंच पडून राहिलं आणि मग हा तुमच्याकडे फक्त एक ढीक साचत राहतो की एवढं सगळं करायचं आहे. आणि लास्ट जेव्हा तुमची एक्झाम अगदी काही दिवसांवरती आलेली असते, अगदी 2-3 दिवसांवरती म्हणूयात आपण, त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये एवढे सगळे विचार असतात की माझं एवढं सगळं रिवाईज करायचं राहिलं आणि मी काय करणार. आणि हे टेन्शन नाही तुम्हाला स्वस्त बसू देतं, ना तुम्हाला स्वस्त झोपू देतं, आणि नाही हे टेन्शन तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन करू देतं. आणि म्हणूनच तुम्हाला आत्ताच ठरवायचं आहे की तुम्हाला एक्झामपर्यंत काय करायचं आहे आणि तेवढाच रेफरन्स तुम्ही फॉलो करणार आहात. अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखादा इम्पॉर्टंट पॉईंट जो की कुठल्या लेक्चरमधून किंवा कुठेतरी तुमच्या रेफरन्समध्ये आलं, मे बी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करताय आणि तिथून तुमच्या लक्षात आलं की हा एक असा पॉईंट आहे ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेत, बट तो माझ्या रेफरन्समध्ये नाही आहे, तर तो तुम्ही ॲड करू शकता. पण उगीच स्वतःकडे ढीगभर, म्हणजे जसं की तुम्हाला स्वतःचंच काहीतरी चालू करायचं असल्यासारखं ढीगभर मटेरियल गोळा करून ठेवणं, याच्यात काहीही अर्थ नाही. म्हणजे मी हे का सांगते, जे मला 30 डेजमधले विद्यार्थी वगैरे विचारतात की मॅम जेवढं पण क्वेश्चन पेपर आहेत तेवढं तुम्ही सेंड करा. तुम्हाला जर क्वेश्चन पेपर सेंड करायचे म्हटलं तर माझ्याकडे मोर दॅन 200-300 क्वेश्चन पेपर्स आहेत, म्हणजे 300पेक्षा पण जास्त क्वेश्चन पेपर्स असतील माझ्याकडे. पण एवढे सगळे क्वेश्चन पेपर मी तुम्हाला दिले, तर तेवढे सगळे सोडवणं, ॲनालिसिस करणं हे तुम्हाला तरी पॉसिबल होणार आहे का, या गोष्टीचाही विचार करा. मॅथ्स रिझनिंगचा अभ्यास करताना ज्या वेळेला 2020चा पेपर झाला म्हणजे पेपर झालेल्या दिवशी फार अवघड वाटला, त्याच्यानंतर एक प्रतिक्रिया होती की मॅथ्स रिझनिंगचे क्वेश्चन सोपे होते. यावेळेला काही विद्यार्थी म्हणत होते मॅथ्स रिझनिंग लेंदी होतं, काही जण म्हणत होते फार इझी होतं. पण ते तिथे एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. मॅथ्स रिझनिंगचे काही ठराविक टॉपिक असतात ज्याच्यावरती प्रश्न हे बनतातच. मग 15पैकी 15 मार्क्स घेणं हे खरंच शक्य आहे का, की मी 15पैकी 15च घेणार, याच्यावरती अडून बसणं हे कितपत योग्य आहे. तुमचं टार्गेट किमान 15पैकी 10 ते 11 एवढं तरी असलं पाहिजे. आणि एखाद्याला फारच हार्ड जाते, जमतच नाहीये, तर किमान 7 ते 8 मार्क्स माझे आले पाहिजेत. हा जर तुमचा अप्रोच असेल तर त्या दृष्टीने तुम्ही तयारी केली पाहिजे. मग मॅथ्स रिझनिंगचं करतानाही काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे तुम्हाला खूप ठिकाणी मिळतील, बट स्पेसिफिकली ग्रुप सीला जर आपण म्हटलं की ग्रुप सीच्या दृष्टीने जर पाहायचं म्हटलं तर काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, ते तुम्हाला हवे असतील तर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती मी लिस्ट सेंड करून देईन. त्याच्यानंतर करंट अफेअर्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स याच्यामध्ये काही कन्फ्युजनवाला पार्ट आहे आणि तो पार्ट असा आहे की ज्याच्यावरती आयोग प्रत्येक वर्षी प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ काही निर्देशांक असतात जे लक्षात ठेवायला फार हार्ड जातात. याच्याशी रिलेटेड मी एक व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला होता, आय थिंक लास्टवाला व्हिडिओ त्याच्याशीच रिलेटेड असेल, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला निर्देशांकाची स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. आणि त्याच्यामध्ये सांगितल्यानुसार मी डेली एक निर्देशांक आणि एक योजना तुम्हाला अभ्यासासाठी देत आहे, जे की तुम्हाला दिवसभरामध्ये करायचे. यानी होतं काय की एक तर तुमचा सुटसुटीत अभ्यास होतो आणि 30 डेजमधले स्टुडंट असतील किंवा वॉरियर ऑफिसरचे स्टुडंट असतील ते शेअर करतात त्यांचा एक्सपिरियन्स की याचा किती फायदा होत आहे. म्हणजे जे कन्फ्युजन होतं किंवा जे लक्षात न राहणं आहे, या ज्या सगळ्या अडचणी आहेत की तिथेच संपतात. म्हणजे थोडंसं तुम्हाला अभ्यास तर करायचा पण थोडासा वेगळ्या वेळी करायचा आहे. ठीक आहे, तर तुमच्यापैकी जे नवीन असतील त्यांनी अजूनही पाहिलं नसेल टेलिग्राम चॅनल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. मी डेली तुम्हाला तिथे कुठली योजना अभ्यासायची आहे आणि कुठला निर्देशांक अभ्यासायचा आहे हे मी डेली बेसिसवरती सेंड करत आहे. याच्यामध्ये आणखी एक मुद्दा जो हिस्ट्रीचा ॲड करायला सांगितलेला आहे मी, ॲक्च्युली ते 30 डेज चॅलेंजमधल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, पण हे तुम्ही फॉलो करू शकता. ते म्हणजे हिस्ट्रीमध्ये इव्हन तुम्ही आत्ताचं जर पाठीमागचा पेपर पाहिला 2021चा 26 फेब्रुवारीचा जो की कंबाईंड 2021चा पेपर होता, तर ऑलमोस्ट आय थिंक 15पैकी
12-13 प्रश्न जे आहेत, मे बी याच्यापेक्षा जास्तच असतील, 12-13 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला डायरेक्ट समाज सुधारकांवरती पाहायला मिळतात. म्हणजे हिस्ट्रीचे जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स हे समाज सुधारकांवरती येतात आणि हे आपल्याला माहिती आहे. मग समाज सुधारक करायचे आहेत, त्याच्यामध्ये परत कन्फ्युजन आहे. कोणी कुठलं वृत्तपत्र सुरू केलं, कोणाची कुठली संस्था होती, कोणी कुठलं विधान म्हटलं, तर याच्यासाठी सुद्धा तर इथून पुढे तुमच्याकडे किती दिवस शिल्लक आहेत, 20 ते 21 दिवस ॲव्हरेज पकडून चाला. मग याच्यामध्ये जर तुम्ही समजा 20 दिवस पकडले तर 20 दिवसांमध्ये तुम्हाला 10 असे समाज सुधारक फाइंड आउट करायचे ज्याच्यावरती 100% क्वेश्चन तुम्हाला दिसतो. जसे की पंडिता रमाबाई, त्यांच्यावरती म्हणजे आयोगाचे काही फेवरेट असे समाज सुधारक आहेत असं आपण म्हणूया, ज्यांच्यावरती तुम्हाला क्वेश्चन हा दिसतोच. महात्मा ज्योतिबा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, राजर्षी शाहू महाराज आहेत, यांच्यावरती प्रश्न हे असतातच. न्यायमूर्ती रानडे आहेत. मग तुम्हाला काय करायचे, असे इम्पॉर्टंट समाज सुधारक जे आहेत त्यांची लिस्ट बनवायची. एक 10 समाज सुधारक करा. पहिले 10 दिवस जे आहेत याच्यामध्ये तुम्ही डेली एक समाज सुधारक घ्या आणि डेली एक समाज सुधारकाची माहिती जेवढी पण तुमच्याकडे, ज्या पण रेफरन्स बुकमधून, परत तिथे पण विचारतात मुलं की याच्यासाठी कुठलं रेफरन्स बुक यूज करू. जेही बुक तुमच्याकडे आहे त्या बुकमधून ते समाज सुधारक वाचा आणि त्या समाज सुधारकांशी रिलेटेड जे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, कुठले कुठले कंबाईंड ग्रुप सी जी आहे त्याच्या प्रीला विचारलेले समाज सुधारकांवरचे प्रश्न, त्याच्या मेन्सला विचारलेले समाज सुधारकांवरचे प्रश्न, कंबाईंड ग्रुप बी म्हणजे PSI STI ASO याच्या प्रीला विचारलेले आणि मेन्सला विचारलेले प्रश्न, आणि राज्यसेवा प्री आणि मेन्सला विचारलेले प्रश्न. हे जर तुम्ही समाज सुधारकांचे केले, तुम्ही कुठलीही एक्झाम द्या. म्हणजे एक लक्षात घ्या की ह्याचा MPSCचा जर आपण सिलेबस पाहिला तर काही जनरल पॉईंट किंवा काही जनरल असे सब्जेक्टमधले काही टॉपिक आहेत जे की तुम्ही वेगवेगळ्या 14-15 एक्झामसाठी फक्त एकदा अभ्यासलं तर 14-15 एक्झामसाठी तो सिलेबस तुम्हाला उपयोगी ठरतो. ते तुम्हाला करता आलं पाहिजे. आणि आयोग काय करतोय, म्हणजे जे आत्ता यावर्षी म्हटलं गेलं की आयोगाने राज्यसेवा मेन्सचे प्रश्न विचारायला सुरुवात केले, ते तर आयोगाने यापूर्वी पण विचारलेत. फक्त एवढंच की थोडंसं वेगळ्या अँगलनी तो प्रश्न विचारला की आपल्याला वाटतं की आयोग आता मेन्सचा सिलेबस प्रीमध्ये ॲड करतोय की काय. नाही, खूप सगळे प्रश्न असे असतात जे मेन्सचे जसेच्या तसे रिपीट होतात. त्यानंतर जेवढे पण प्रश्न येतात, 15 प्रश्न येत असतील तर तुम्हाला किमान 12 ते 13 प्रश्न असे सापडतात जे प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनच्या रेफरन्समधूनच येतात. मग हे तुम्हाला जर करायला अवघड जात असेल, म्हणजे तुम्ही एकाच दिवशी जर एवढे सगळे समाज सुधारक वाचायला घेतले तर तुमचं कन्फ्युजन होणार, तुमच्या लक्षातही नाही राहणार. 10 दिवस 10 समाज सुधारक घ्या, त्याच्यानंतर ते पुन्हा एकदा रिवाईज करा, त्याच्यावरचे प्रश्नही सॉल्व्ह करा. तुमचे जेवढे पण प्रश्न समाज सुधारकांवरती येतील त्याच्यामधले तुमचा एखादा दुसरा प्रश्न जो की ऑड असेल तो सोडला तर बाकी सगळे प्रश्न तुम्हाला तिथे अटेम्प्ट करता येतील. ठीक आहे, आणि तुमचे आन्सर्स बरोबर सुद्धा येतील. मग ज्यावेळेला तुम्ही करंटचा अभ्यास करताय, जसं की निर्देशांक आहेत किंवा करंटमधल्या काही योजना आहेत, त्याचबरोबर इकॉनॉमिक्सशी रिलेटेड पण काही योजना असतात इकॉनॉमिक्स या विषयामध्ये, तर त्या योजना पण तुम्ही डेली घेऊ शकता. निर्देशांक डेली घेऊ शकता, समाज सुधारक डेली घेऊ शकता. असे जे पार्ट आहेत जे की खूप कन्फ्युजनवाले आहेत किंवा अमाऊंटमध्ये जास्त आहेत, नंबर्समध्ये जास्त आहेत, ज्याचा काउंट जास्त आहे, तर ते तुम्ही डेली बेसिसवरती करायला सुरुवात करा. जे पण तुमचं टाईम टेबल असेल त्याच्यामध्ये ॲड करा. आणि हे मी 65 डेज 30 डेजमध्येही सांगितलेलं आहे की दुपारी डेली 1 तास मॅथ्स रिझनिंगला द्यायचंच आहे, 1 ते 1.5 तास करंट अफेअर्सला द्यायचंच आहे. म्हणजे तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे याचं जर टाईम टेबल तुमच्याकडे एक्झॅक्टली असेल तर तुमचं कन्फ्युजनही होत नाही, तुमचा अभ्यासही राहत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं जे सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे तुम्हाला पेपरच्या आधी की माझा अभ्यासही झाला आहे, रिव्हिजन झाली, ते तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही तेवढे सॅटिस्फाय असाल तर तुमची एक्झाम जी आहे ती तुम्हाला इझी वाटायला लागते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रॅक्टिस करूनही जेव्हा तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये प्रेशर येतं, तुम्ही प्रॅक्टिस केली आहे, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले आहेत, अगदी घड्याळावरती टाईम लावून पेपर सोडवला आहे, पण तरीसुद्धा एक्झाम हॉलमध्ये तो 1 तास मॅनेज होत नाही आहे, याचा अर्थ तुमच्या प्रॅक्टिसमध्ये काहीतरी कमी आहे. आता हे काय कमी असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही प्रॅक्टिस करता, मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात प्रॅक्टिस करताना, म्हणजे आपल्याला पॉसिबल नसतं. तर जे बाहेर सिटीमध्ये वगैरे राहतात तर ते कदाचित लायब्ररीमध्ये किंवा क्लास जर जॉईन केला असेल तर ते क्लासमधल्या स्टुडंटसोबत मे बी क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करत असतील. बट बेसिकली जसं मी सुरुवातीपासूनच म्हणजे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांबद्दलच जास्त बोलते, कारण त्या लोकांशी मी थोडंफार रिलेट करते.
तर जे पण विद्यार्थी असे आहेत की जे बाकी सगळ्या गोष्टी सांभाळून किंवा जिथे लायब्ररी किंवा क्लासेस वगैरे पॉसिबल नाही अशा ठिकाणी राहून करतात, तर त्यांनी टेस्ट सोडवताना त्यांच्या बाजूला तसं वातावरण निर्माण होणं शक्य नाही आहे की माझ्या बाजूला एक म्हणजे क्लासमध्ये 24 स्टुडंट असतात तर मी 24 विद्यार्थ्यांमध्ये बसून टेस्ट लिहीन, कमीत कमी 5-6 विद्यार्थ्यांमध्ये तरी बसून मी टेस्ट सोडवेन आणि त्यामुळे मग ते प्रेशर येईल आणि मग त्याच्यात मी सोडवेन, हे पॉसिबल नाही होत. तर त्याच्यासाठी आणखी एक बेस्ट वे तुम्हाला मी सांगेन, तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्ही जिथे राहता असं कोणीतरी असतं की ज्यांचं तुम्हाला थोडीशी आदरयुक्त भीती असते, ज्यांनी तुमचा स्कोर पाहिला किंवा ज्यांनी तुम्हाला तुमच्या अभ्यासाबद्दल विचारलं, ज्यांनी तुम्हाला पेपर झाल्यानंतर आन्सर कीबद्दल स्कोरबद्दल विचारलं, तर तुम्हाला कुठेतरी सांगताना जर तुमचा स्कोर कमी आला असेल तर सांगताना भीती वाटते किंवा थोडंफार टेन्शन येतं. अशा व्यक्तीला जाणून बुजून अशा व्यक्तीला रिक्वेस्ट करायची आणि तुम्ही जी पण टेस्ट सोडवत आहात, फॉर एक्झाम्पल तुम्ही 11 ते 12 या वेळेत टेस्ट सोडवत असाल आणि मी तर तुम्हाला रेकमेंड करेन आत्तापासून म्हणजे उद्यापासून तुम्हाला 11 ते 12 याच वेळेत टेस्ट सोडवायची आहे. कारण जो 21 डेजचा फॉर्म्युला आहे की म्हणजे जे म्हटलं जातं की जर 21 दिवस सतत तुम्ही एखादी गोष्ट करत गेलात तर तुमच्या ब्रेनला त्याची सवय होते, आपली बॉडी यूज टू होऊन जाते त्या गोष्टींशी, ब्रेन आपला यूज टू होऊन जातो. मग जर तुम्ही सलग 21 दिवस हे करू शकलात तर तुम्हाला एक्झामच्या दिवशी ते तुम्हाला म्हणजे सवय होऊन गेलेली असेल, त्याचं प्रेशर येणार नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर प्रेशर येण्याची बरीचशी कारणं असतात. कारण तुम्ही अभ्यास तर केलेला असतो पण ज्यावेळेला आन्सर की येणार असते तुम्हाला खूप जणांना उत्तर द्यायचं असतं, खूप जणांनी घरातल्यांच्या हातापाया पडून परमिशन घेतलेली असते की थोड्या दिवसांसाठी मला तयारीसाठी वेळ द्या, हा माझा लास्ट चान्स आहे, असं बऱ्याच जणांच्या डोक्यात टेन्शन असतं. काही जणांनी ऑलरेडी ठरवलं असते काही झालं तरी मला फर्स्ट अटेम्प्टमध्ये काढायची आहे, पण ते पॉसिबल होत नसतं. म्हणजे बरेचसे टेन्शन्स असतात. म्हणजे हा प्रवास जेवढं सेलिब्रेशन मोठं दिसतं त्याच्या पाठीमागे किती काट्यांवरती चालून म्हणजे म्हणतात ना ते गुलाल जो आपल्याला डोळ्यासमोर दिसतो त्याच्या आधी किती पाय आपले रक्तबंबाळ झालेले असतात ते फक्त त्या व्यक्तीलाच माहिती असतं जी व्यक्ती तो संघर्ष करत असते. आणि त्या प्रवासातून तुम्ही आत्ता जात आहात मग त्याच्यामध्ये तुम्हाला जर हे सगळं फेस करायचं आहे तर त्याची जाणीव किंवा तो सेम फील तुम्हाला आधी आला पाहिजे. याच्यासाठी जाणून बुजून अशी एखादी व्यक्ती म्हणजे तुमच्या घरातली व्यक्ती की ज्या व्यक्तीने तुमचे स्कोर म्हणजे तुमचे मार्क्स कमी आल्यानंतर तुम्हाला सांगायची ज्यांना भीती वाटते, अशा व्यक्तीला जाणून बुजून तुम्ही टेस्ट सोडवल्यानंतर तुमची टेस्ट चेक करायला सांगा. कारण ज्या वेळेला तुम्हाला माहिती की तुमची टेस्ट दुसरं कोणीतरी चेक करणार आहे, ऑब्वियसली तुम्हाला पेपर सोडवताना प्रेशर येणार आहे. आणि हे प्रेशर तुम्हाला हँडल करता आलं की तिथे तुम्हाला ॲटोमॅटिकली हे जे तुमचं चुका होणं वगैरे आहे ते प्रमाण कमी होईल. दुसरं एक होतं काय की ज्यावेळेला तुम्ही एकटे बसून टेस्ट सोडवत असता त्यावेळेला तुमचा टाईम जो आहे म्हणजे बऱ्याच जणांचा 40-45 मिनिटामध्ये पेपर सोडवून होतो, वरचे 10-15 मिनटं शिल्लक राहतात. आणि मग तुम्हाला एक प्रश्न पडतो की इथे तर माझा पेपर एवढा कमी वेळात सोडून होतो, मग तिथे मला का नाही वेळ पुरला. इथे जेवढा पेपर मी लेंदी सोडवलेला आहे तिथे पण तेवढाच आहे. आयोगाचे जरी सोडवले तरी सुद्धा घरी माझे 40-45 मिनिटात होतात, पण तिथे मात्र मला एवढा वेळ पुरत नाही, म्हणजे 1 तासही कमी पडतो. असं का होतं? त्याचं रिझन म्हणजे तुम्ही एकटे बसून जेव्हा सोडवत असता तेव्हा तुम्ही खूप रिलॅक्समध्ये सोडवत असता. जे चॅलेंजमध्ये आहेत त्यांना मी सांगेन की तुम्ही ग्रुपवरती सगळ्यांना तर माहिती की 11 ते 12 सोडवायचं आहे, याच्यामध्ये मग तुम्ही नियोजन करा की काहीही झालं तरी पहिले 40-45 मिनटं म्हणजे जसं पण तुम्हाला मॅथ्स रिजनिंगला 15 मिनटं किंवा 20 मिनटं तुम्ही ठरवलेले असतात. ऑलरेडी तो प्रत्येकाचा एक प्लॅन सेट असतो डोक्यामध्ये की मला एवढ्या वेळामध्ये मॅथ्स रिजनिंग सॉल्व्ह करायचं आहे. तर तुम्हाला सेम टेक्निक फॉलो करायची आहे. तुम्ही काय कराल, एवढा वेळ जो आहे तो तुमचे जे बाकी सब्जेक्ट आहे जसं की हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट अफेअर्स वगैरे, पॉलिटी याच्यासाठी द्याल. आणि 15 मिनटं जे आहेत जरी तुमच्याकडे शिल्लक वेळ असला तरी सुद्धा तुम्ही पहिल्यांदा त्याच सब्जेक्टचे क्वेश्चन चेक करा आणि या 15 मिनिटामध्ये मॅथ्स रिजनिंग सोडवण्याची प्रॅक्टिस करा. त्याचं रिझन मी सांगते. काही जणांना वाटेल की हे फार म्हणजे काहीतरी वेगळंच सांगते, बट ज्यावेळेला तुम्ही एक्झाम हॉलमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला मॅथ्स रिजनिंगला खरंच एवढा वेळ राहतो का 20 मिनिटाचा 25 मिनिटाचा. म्हणजे जर तुम्ही घरी प्रॅक्टिस करत असाल तुमचा 30 मिनिटामध्ये बाकीचा पेपर सोडवून झाला तर तुमच्याकडे 30 मिनिट उरतात आणि या 30 मिनिटामध्ये तुम्ही निवांत आकडेवारी करत बसता आणि गणितं सोडवता आणि तुमच्या घरी असताना मॅथ्स रिजनिंगला स्कोर चांगला येतो. पण जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलमध्ये जाता तिथे ज्यावेळेला तुम्ही पेपर सोडवता 40-45 मिनिटं होऊन जातात तरी तुमचे बाकी जे GSचे सब्जेक्ट आहेत त्यांचेच प्रश्न सोडवायचे चाललेले असतात. आणि मग शेवटी तुम्हाला भीती वाटायला लागते की आता 15 मिनिटं राहिलेत आणि 15 मिनिटामध्ये माझं मॅथ्स रिजनिंग कंप्लीट कसं होणार. आणि मग तिथे जे प्रेशर येतं त्याच्यातून मॅथ्स रिजनिंगचे फॉर्म्युलाज आठवत नाहीत, कधी कधी आकडेवारी करताना अगदी साधे पाढे आठवत नाहीत, या गोष्टी घडतात. मग याच्यासाठी काय करायचं की हे टार्गेटच ठेवायचं की मला 15 मिनिट्समध्येच मॅथ्सचे जे क्वेश्चन आहेत
फार फार तर तुम्हाला जर होत असेल मॅनेज तर तुम्ही 20 मिनटं घेऊ शकता, बट 17 मी तर पर्सनली तुम्हाला सांगेन 17 मिनटापेक्षा जास्त वेळ देऊ नका प्रॅक्टिसच्या वेळीच मॅथ्स रिझनिंगला. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही 1 तासाचा पेपर सोडवते त्याच्यातले 17 मिनटं तुम्ही रिझर्व ठेवा मॅथ्स रिझनिंगसाठी आणि या 17 मिनटामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जर एक्झाम हॉलमध्ये तुमच्याकडे 20 मिनटं राहिले तर जस्ट इमॅजिन करा की 17 मिनटामध्ये तुम्ही इथे ट्राय करताय, 20 मिनटात इथे मिळाली तर ऑब्व्हियसली तिथे तुम्ही चांगलंच परफॉर्म कराल. पण प्रत्येक दिवशी ते प्रेशर फील होणं गरजेचं आहे. आता समजा तुमच्याकडे असं कोणीच नाही आहे ज्यांना तुम्ही तुमचं उत्तरपत्रिका चेक करायला सांगाल किंवा तुम्हाला कोणाची भीती वाटते किंवा असं काहीच नाही आहे, तर बेस्ट वे आहे की तुम्ही तुमची टेस्ट सोडवा, ती तुम्ही चेक करा आणि तुमची जी पण टेस्ट आहे, तुमची जी आन्सर शीट आहे त्याचं चॅलेंजमधले स्टुडंट त्या आन्सर शीटचा फोटो तुम्ही ग्रुपवरती सेंड करा. ग्रुपवरती बाकीचे विद्यार्थी पण सेंड करतील आणि मग तुमच्या लक्षात येईल की त्यांचं स्कोर काय आहे. म्हणजे जर तुमचे मार्क्स फार कमी येत असतील, सिली मिस्टेक होत असतील, डेफिनेटली आपल्याला एक भीती असते की मी का शेअर करू, ते काय म्हणतील मला किंवा माझ्याबद्दल लोकांचा ग्रह काय होईल. नाही म्हटलं तरी ती भीती एक किंवा ते एक विचार असतो डोक्यामध्ये आणि त्याच्यामुळे तुम्ही जास्त काळजीपूर्वक पेपर सोडवण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे ज्या वेळेला तुमचा स्कोर चांगला आहे त्यावेळेला ती आन्सर शीट शेअर करायला तुम्हाला काहीच नाही वाटणार, पण जेव्हा तुमचा स्कोर कमी येतोय तर त्यावेळेला डेफिनेटली तुम्हाला ती शेअर करताना थोडंसं प्रेशर येणार. आणि हे सगळं का करायचं आहे, कारण तुम्हाला त्या प्रेशरला सामोरं जाण्याची सवय लागली पाहिजे आणि कटाक्षाने हा 1 तास म्हणजे 1 तास एका जागेवर बसण्याची सवय लावूनच घ्या. कारण हे इथे तुम्ही जरी प्रॅक्टिस म्हणजे आपण जरी क्वेश्चन पेपर सोडवत असू, ॲनालिसिस करत असू, तरीही तिथे आठवत नाही याचं कारण इथे प्रॅक्टिस करतानाच काहीतरी चुकीची प्रॅक्टिस केली जाते. ठीक आहे, तर हे सगळे पॉईंट होते आणि याच सगळ्या चुका ज्या मी इथे सांगितल्या त्याच तुमच्याकडून कंबाईंड ग्रुप बीच्या तयारी करताना झालेल्या आहेत. ज्याच्यामुळे ग्रुप बीला तुमचा स्कोर कमी आला असेल किंवा ज्याच्यामुळे तुमच्या सिली मिस्टेक झाल्या असतील, अगदी साधे साधे प्रश्न. कंबाईंड ग्रुप बीचा पेपर जेव्हा झाला 2020चा तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं की जो क्वेश्चन फार इझी वाटतो, बघितल्या वाटतं की अरे किती सोपं विचारले, तो प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचायचा, कारण तिथेच आपले चुकण्याचे चान्सेस जास्त असतात आणि या पेपरला बऱ्याच जणांचं तेच झालं आहे. ग्रुप सीला अजूनही तुमच्याकडे 20 ते 21 दिवस शिल्लक आहेत. या 20 ते 21 दिवसांमध्ये जर प्रॉपरली तयारी करता आली तर डेफिनेटली तुमचा स्कोर चांगला येईल. आणि जर तुम्ही पाठीमागचे जर क्वेश्चन पेपर पाहिले 17, 18, 19चे, तर त्याच्यामध्ये इव्हन सायन्सचं पण जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की आपण कंबाईंडचे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये वरचे प्रश्न विचारलेत, जसं की प्राणींचे संघ वगैरे, तर संघ विचारलाय आणि त्याच्यामधले प्राणी विचारलेत किंवा एखाद्या प्राण्याचं वर्णन दिलं. बट ज्यावेळेला तुम्ही ग्रुप सीकडे येता तर ते वर्गावरती म्हणजे त्या संघांचं परत जे हे असतं काय म्हणतो आपण त्याला वर्गीकरण असतं, तर त्याच्यामध्ये अजून खोलमध्ये जाऊन अगदी उत्सर्जन संस्था वगैरे विचारलेली आहे ग्रुप सीला की वेगवेगळे जे ग्रुप आहेत त्यांची. मग असे प्रश्न जेव्हा तुम्हाला सोडवायचे आहेत त्यावेळेला ते तेवढं जर तुम्हाला येत नसेल तर मग तिथे तुम्हाला डेफिनेटली पेपर अवघड वाटायला लागतो. सायन्सचं प्राणी वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये मी स्पेसिफिकली सांगेन प्लॅटीहेल्मिंथस, निमॅटीहेल्मिंथस आणि ॲनेलिडा हे 3 जे आहेत त्याच्यावरती आत्तापर्यंत जर आयोगाचे आपण प्रश्न पाहिले तर मॅक्झिमम प्रश्न याच्यावरतीच असतात. म्हणजे बाकीचे पण इम्पॉर्टंट आहेत, पण त्यातल्या त्यात जर विचारायचं म्हणजे करायचे तर आहेत पण त्याच्यातून जर व्यवस्थितपणे कुठले करायचे असतील जे की डीपमध्ये थोडे करावे लागतील तर हे 3 आहेत, प्लॅटीहेल्मिंथस, निमॅटीहेल्मिंथस आणि ॲनेलिडा. तर ते व्यवस्थित करा. जर शक्य झालं तर मी त्याची ट्रिक डेफिनेटली तुमच्यासोबतही शेअर करेनच. ऑलरेडी 30 डेज वाल्या विद्यार्थ्यांशी शेअर केलेली आहे. बट त्याच्यामध्ये जर डीपमध्ये आहे की उत्सर्जन संस्था किंवा त्याचं बॉडी स्ट्रक्चर एक्झॅक्टली काय असतं ते हवं असेल तर मी डेफिनेटली तुमच्यासोबतही शेअर करेन. पण हे जे पॉईंट सांगितलेले आहेत आणि हे करंट हिस्ट्री इकॉनॉमिक्स हे तुम्हाला बाकी सब्जेक्टमध्ये जरी इम्प्लिमेंट करता येत असेल, आता ऑब्व्हियसली करंट हिस्ट्री इकॉनॉमिक्स तर झालंच, एक पॉईंट तुमचा होतोय. मॅथ्स रिजनिंगला तुम्ही डेली टाईम देत आहात म्हणजे 4 सब्जेक्ट तर इथेच झाले आणि मग बाकी जे उरतात 3 ज्याच्यामध्ये पॉलिटी आहे, सायन्स आहे आणि एक सब्जेक्ट राहिला जॉग्राफी आहे. जॉग्राफी तर एनी हाऊ म्हणजे इझीच क्वेश्चन येतात पण त्याच्यामध्ये परत आपण पेपरकडे कुठल्या अप्रोचने पाहतो याच्यावरती आहे. मी अजूनही सांगते की ज्यावेळेला तुम्ही अभ्यासाचा प्लॅन बनवता किंवा अभ्यासामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या हे ठरवता त्यावेळेला त्याला तुम्ही 2 गोष्टींमध्ये विभागा. एक तुमची प्रायोरिटी असली पाहिजे, हायेस्ट प्रायोरिटी, आणि मग दुसरी अशी की मला वेळ मिळाला तर ते मी कंप्लीट करेन. जे प्रायोरिटीमध्ये आहे त्याच्यामध्ये आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि त्याचं ॲनालिसिस, फक्त क्वेश्चन्स नाही ॲनालिसिस. कारण आयोग काय करतो, पहिल्यांदा समजा तुम्हाला यावर्षी 4 लाईनर एखादा क्वेश्चन विचारला असेल तर नेक्स्ट इयर त्याच 4 लाईनमधली एखादी लाईन उचलून
नेक्स्ट इयर प्रश्न विचारलेला असतो. म्हणजे जे किचकट वाटणारे, अवघड वाटणारे, रेफरन्समध्ये न येणारे जे क्वेश्चन असतात ते असेच कुठून तरी आलेले असतात, ज्याचा संदर्भ आयोगाच्याच मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये मिळतो. आणि जसं समाज सुधारकांच्या बाबतीत किंवा हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या बाबतीमध्ये, पॉलिटीच्या बाबतीमध्ये आणि इकॉनॉमिक्समधले काही टॉपिक जसे की बँकिंग आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, पंचवार्षिक योजना आहे, तर हे टॉपिक जे आहे ज्याच्यावरती तुम्हाला पाठीमागे ज्याच्यावरती तुम्हाला राज्यसेवा मेन्सलाही प्रश्न पाहायला मिळतात, तर ते सुद्धा कुठेतरी तुम्ही नजरेखालून घातले पाहिजेत, कारण त्याच्यातून खूप सगळे प्रश्न कव्हर होतात. आणि आणखी एक, हाय एक्सपेक्टेशन्स पेपरकडून ठेवू नका की हेच प्रश्न आले पाहिजेत किंवा मी याची ट्रिक तयार करून ठेवली आहे, मी हा कंटेंट करून ठेवला म्हणून तेच आलं पाहिजे, या अपेक्षेने जेव्हा तुम्ही पेपरला जाता आणि ते येत नाही त्यावेळेला मग तुम्हाला कारण मग तुमच्या डोक्यात एकच असतं की मी तर हे केलेलं आहे आणि याच्यातून प्रश्न आला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही पेपरला जाता तर तुम्ही पहिल्यांदा पेपरच चाळायला लागता की मी ज्या ट्रिक्स पाठ केल्यात त्याच्यातून काही आहे का, आणि जर नाही दिसलं तर मग बाकीचे सोपे प्रश्न पण ते पण तुम्हाला अवघड वाटतात किंवा एक वाटतं की अरे मी जे वाचलं ते आलेलं नाही आणि त्याच्यामध्ये चुकतं. त्यामुळे पेपरला जाताना 0 एक्सपेक्टेशननी जा. खरं तर मी ते पेपरच्या आधी बोलेनच, पण आत्ता तयारीमध्ये सुद्धा ज्यावेळेला क्वेश्चन पेपर समोर येतोय, मग तुम्ही टेस्ट सिरीजचे करत असाल किंवा आयोगाचे करत असाल, तर त्यावेळेला ही सगळी काळजी घ्यायची जी तुम्हाला एक्झामच्या दिवशी घ्यायची आहे तीच, ठीक आहे. आणि प्रॅक्टिस व्यवस्थितपणे करा. आयोगाचे जे क्वेश्चन पेपर आहेत, म्हणजे जे मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं की आयोगाचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुम्ही ऑलरेडी पाहिलेले आहे, ठीक आहे. ज्यांनी एक्झाम दिली आहे त्यांनी ते एक्झाममध्येही पाहिलेत, एक्झाम झाल्यानंतर आन्सर की चेक करतानाही पाहिलेत, आयोगाची आन्सर की आल्यानंतरही पाहिलेत आणि अभ्यास करतानाही पाहिलेत. मग ज्यावेळेला तुम्ही आयोगाचा एखादा प्रश्नपत्रिका पाहिली, तुम्ही ते 100च्या 100 प्रश्न पाहिलेले आहेत, 100 प्रश्नांची उत्तरं तुम्ही पाहिली आहेत, 100 प्रश्नांचं ॲनालिसिस केले, तरीसुद्धा हा 100 मार्काचा पेपर तुम्हाला सोडवायला दिल्यानंतर तुम्हाला 100 मार्क्स मिळत नाहीत. कोणीच असा विद्यार्थी नाही आहे ज्याने ॲनालिसिस केले पण तरीसुद्धा त्याला 100 पैकी 100 मार्क्स मिळतील. पॉसिबलच नाही आहे, होतच नाही. एक तर मॅथ्स रिजनिंगमध्ये जातील, करंटमध्ये जातील, सब्जेक्टमध्ये सुद्धा मार्क्स जातात, निगेटिव्हमध्ये जातातच. मग जेव्हा तुम्हाला 100 प्रश्न माहिती आहेत, तुमच्या माहितीतले तुम्ही वाचलेले प्रश्न आल्यानंतरही जर तुम्हाला तिथे तेवढे मार्क्स मिळत नाहीत, तर जो पेपर तुमच्यासाठी कम्प्लिटली अनोळखी आहे तिथून तुम्ही हाय मार्क्सची अपेक्षा कशी काय ठेवू शकता. तुम्हाला फक्त तुमचं बेस्ट द्यायचं आहे आणि जे वेळ न पूर्ण, सिली मिस्टेक होणं, वाचलेलं न आठवणं, रिपीट झालेले प्रश्नही चुकणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते तुमचं म्हणजे प्रॅक्टिसमध्येच प्रॉब्लेम आहे. म्हणजे फक्त क्वेश्चन पेपर सोडवला, बाजूला ठेवून दिला किंवा ॲनालिसिस केलं माझं झालं असं नाही. प्रॅक्टिस करताना तुम्ही एक्झामचा किंवा तुम्ही शेवटचा पेपर देताय, टेस्ट सिरीजकडे फक्त टेस्ट सिरीज म्हणून पाहू नका. तुमची एक्झाम आहे या दृष्टीनेच तो पेपर, आणि त्यावेळेला ज्यावेळेला तुमचा स्कोर येईल त्या स्कोरनुसार तुम्ही पहा की तुम्ही खरंच त्या एक्झामच्या मेरिटमध्ये बसताय का. पाठीमागचे काही दिवसांचे म्हणजे काही जे मागच्या 2-3 वर्षांचे कट ऑफ आहेत ते नजरेखालून घाला, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही कुठल्या रेंजमध्ये असायला पाहिजे, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये हेच सगळं सांगायचं होतं जे मी बोलले योजनांबद्दल आणि निर्देशांकाबद्दल. तर जे नवीन आहे त्यांना मी सांगेन की टेलिग्रामवरती @warrior officer असं जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आपला चॅनल मिळून जाईल. वॉरियरमध्ये WA आहे, ओ नाही आहे, ठीक आहे. बरेच जण तिथे मिस्टेक करतात. आणि माझी कुठलीही इतर म्हणजे ऑलरेडी एक ॲडमिशन तर होते, सध्या कुठलीही पेड बॅच वगैरे नाही आहे. मी कुणालाही पर्सनली मेसेज करा, मी तुम्हाला एखादा कोर्स देईन किंवा कुठलं पुस्तक देईन किंवा काही हेल्प करेन किंवा कुठल्या नोट्स प्रोव्हाइड करेन असं मी कुठेही म्हणत नाही. ज्या पण काही अनाऊन्समेंट असतात त्या आपल्या एकतर ऑफिशियल जो टेलिग्राम चॅनल आहे तिथे किंवा यूट्यूब चॅनल आहे याच्यावरतीच मी प्रत्यक्षात सांगत असते. काही जण फेक अकाउंट बनवत आहेत वॉरियर ऑफिसरच्या नावाने, काही जणांनी माझ्या नावानेही बनवलेले आहेत आणि त्याच्यावरून ग्रुपवरती मेसेज केले जातात. ग्रुपवरती फाईल सेंड करण्यासाठी ॲक्सेस दिलेला आहे, बट तरीसुद्धा काही जण म्हणतात की इथे ग्रुपवरती फाईल सेंड होते. तर अशा गोष्टींपासून सावध राहा. कोणतंही सोशल मीडिया ॲप असेल तर ते वापरताना काही काळजी तुम्ही घेतली पाहिजे. ज्या बेसिक गोष्टी असतात ज्या तुमच्या सेटिंगमध्ये तुम्हाला करता येतात त्या तुम्ही केल्या पाहिजेत. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता, तसंच तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्हाला पास व्हायचीच असेल एक्झाम तर एक गोष्ट इथून पुढचे दिवस तरी पाळा,
जे अननेसेसरी कन्व्हर्सेशन असतात, अननेसेसरी गोष्टी असतात, ज्यांचा तुमच्या अभ्यासाशी काहीही संबंध नसतो, त्याच्यामध्ये खरंच पडू नका. कारण दिवसाला मी ग्रुपवरून 20 ते 30 लोकांना बॅन करते. कारण विनाकारण नको त्या चर्चा किंवा जे तुमच्या अभ्यासाशी संबंधितच नाही आहे त्या गोष्टींवरती डिस्कशन करण्यामध्ये तुमचा किती वेळ जातो आणि त्या गोष्टींचा बरं तुमच्या अभ्यासावरती कसा निगेटिव्ह परिणाम होतो हे तुम्हालाही कळत नसतं. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या. जर तुम्हाला पोस्ट मिळवायची आहे तर तुमचा फोकस फक्त आणि फक्त पोस्टच असला पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अभ्यास प्रत्येकजणच करत असतो, पण यशस्वी तोच होतो ज्याला तो अभ्यास कुठल्या दिशेने करायचा आहे हे समजतं आणि ती दिशा थोडीफार का होईना जर तुमची चुकत असेल तर ती मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते. जर तुम्हाला हे लेक्चर्स युजफुल वाटत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा मिळवण्यासाठी वॉरियर ऑफिसरला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.